स्कॉलरशिप मध्ये आलेलं एक एक्झाम्पल, आपल्या फोर्थ डिस्काउंट आहे. डिस्काउंट किती आहे? 8.104% एवढा डिस्काउंट आहे. कशावर? एका आर्टिकलवर. आर्टिकल म्हणजे काय? वस्तूवर. एक वस्तू आहे त्याच्यावर एवढा टक्के डिस्काउंट देतो. कशावर? MRP वर. MRP म्हणजे काय? मार्क प्राइस. त्याच्यावर एवढा डिस्काउंट भेटतो. वा वा, हा सेल लागलाय कुठेतरी. ऑन परचेस ऑफ सम आर्टिकल, काही आर्टिकल तुम्ही खरेदी केले की एवढा डिस्काउंट भेटतो. आणि त्या लोकांनी काय केलं? काही आर्टिकल म्हणजे काय? वस्तू या खरेदी केल्या आणि खरेदी केल्यावर टोटल डिस्काउंट एवढा बसला. टोटल डिस्काउंट एवढा बसला 4290 एवढा डिस्काउंट बसला. डिस्काउंट पर्सेंटेज किती आहे? एवढा. हा डिस्काउंट आणि हे डिस्काउंटची रक्कम हे दोन्ही इक्वल आहेत. ओके, कसं ते बघा. जर हे टक्के म्हणजे 4290 रुपये आहेत. पुन्हा बघा, हे एवढे पर्सेंटेज म्हणजे एवढे टक्के म्हणजे 4290 आहेत. जर 100% असेल तर किती असेल? सिंपल कंपॅरिझन, याला कंपॅरिझन मेथड म्हणतात. एवढे टक्के म्हणजे एवढे, तर 100% म्हणजे किती? म्हणजे त्या वस्तू 100% जर समजा डिस्काउंट दिला तर किती पैसे होतील? म्हणजे ओके, ह्या भावाला जरा सरळ करूया. हा उलटा पालटा आहे, त्याला सरळ कसं करणार? छेद तसाच ठेवायचा. 4 8 32, 32 आणि 1 33, म्हणजे हे किती आहे? 33/4. ह्याला पुसतो आणि 33/4. पुढे काय? क्रॉस मल्टिप्लाय करा. 33/4 मल्टिप्लाय बाय एक्स मध्ये काय? इज इक्वल टू, आता याने याला 4290 मल्टिप्लाय बाय 100. एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. ही एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. याला इकडे नेऊया, सगळं उलट पालट होईल. ओके, एक्स ला ठेवला इकडे, इकडच्या सगळ्या टर्म लिहून टाकल्या. 4. आता बघा, 4 डिवाइडला आहे तो इकडे गेल्यावर वरती जाणार म्हणजे मल्टिप्लायला येणार. 33 वरती आहे तो इकडे आल्यावर खाली येणार म्हणजे काय? डिवाइडला जाणार. परत बघा, आता बघा, आता इथे आल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणाला कशाने डिवाइड करू? सिंपल आपल्या 2 3 5 टेस्ट यूज करायच्या. आता 3 ने भाग जातो. 3 ने याला भागल्यावर 11, याला 3 1 3, 3 चौक 12, 3 त्रिक 9, हे 0 एवढा आलं. 11 ने याला परत भाग जातो का बघूया. 11 1 11, 11 1 11, उरले 3, 11 त्रिक 33 आणि हा 0. उरलेलं मल्टिप्लाय करूया. 13 चौक 52 आणि 1 2 3, 3 0 दिले. ती मार्क प्राइस होती 52,000 रुपये. म्हणजे आपला ऑप्शन आहे सी.